नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील व कनिष्ठ महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं धुमडेवाडी इथं नशामुक्त भारत जनजागृती रॅली उत्साहात संपन्न झाली. या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश देत विविध घोषणांद्वारे जनजागृती केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी NSS विभाग प्रमुख प्राध्यापक G.J. गावडे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. त्यानंतर प्राध्यापक रामसिंग पाडवी यांनी प्रास्ताविकातून नशामुक्त भारत अभियानाचं महत्त्व, युवकांची भूमिका आणि समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना धुमडेवाडीचे सरपंच दिलीप पाटील म्हणाले, विकसित भारत घडवण्यासाठी सक्षम, निरोगी आणि सुसंस्कृत युवकांची आवश्यकता आहे. आज अनेक युवक चरस, गांजा, दारू, तंबाखू यासारखे घातक व्यसनांच्या आहारी जात असल्याचं चिंताजनक चित्र दिसतंय. समाजातील प्रत्येकानं अशा युवकांना योग्य मार्गदर्शन करून व्यसनमुक्त जीवनाकडे वळवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर I.R. जरळी यांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ सामाजिक उपक्रमांची चळवळ नसून जबाबदार नागरिक घडवण्याचे प्रभावी माध्यम असल्याचं त्यांनी नमूद केलं. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीपर घोषणाबाजी करत गावातील प्रमुख मार्गांवरून फेरी काढली. व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगत निरोगी व व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमास न्याक समन्वयक डॉक्टर राजेश घोरपडे, धुमडेवाडीचे पोलीस पाटील मोहन पाटील, उत्तम पाटील, प्राध्यापक NR पाटील, प्राध्यापक अजय पाटील, प्राध्यापक सौ J. मुत्तुरे, प्राध्यापक सौ सरिता मोटराचे, श्री ज्योतिबा पवार, समस्त ग्रामस्थ तसेच NSS विभागाचे स्वयंसेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.